तर मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा जो ब्लॉग आहे हा मेहनतीचा ब्लॉग आहे। माणसं कामाला नाही आहे, एकटीच मावशी काम करते आहे ग्राउंडवरती। माणसं आम्ही बघतोय कामासाठी, आज उद्या करता करता माणसं आले नाही आहेत आणि पाणी मारणं, माळी काम जे आहे म्हणजे ग्राउंडवरचं ग्रास कटिंग करणं, तर सध्या ते येत नाही आहे। मग सध्या थोडंसं माझ्यावरती जिम्मेदारी आलेली आहे आणि त्यात आज सर येणार आहेत। तुम्हाला बघायला भेटेल की काही कामं मी सुद्धा करतो। मी क्रिकेट कोच असूनसुद्धा जोपर्यंत माणसं येत नाही तोपर्यंत कष्ट करायचंच आहे आपल्याला। आणि माणसं एकदा कामाला आली, माणसं इथं ठेवली तर मग पुढे जाऊन मलाही सुद्धा कोचिंग करता येईल। पण सध्या आता माळी काम मीच करतो आहे आता इथे मी, आणि जे माझे क्रिकेटचे जे गुरु आहेत दीपक सर, ते सुद्धा माळी काम करतात आहे। पण एकदा माणसं कामावरती आलीत तर पुढच्या गोष्टी क्रिकेटची ओपनिंग होईल, मग कोचिंग सरांनी मी करायला सुरुवात करेल। तर चला तर सध्या काय काम चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो। मावशी, ह्याच्यावरती थोडी माती टाकायला घेऊया ना। अशा पद्धतीने कटिंगचं काम चालू आहे। साईडला जे ग्रास वाढलेली आहे ती त्याची लेवल चाललेली आहे आणि मावशी त्या पद्धतीने बराबर कापते। मावशी हे जे दोघं जण आहेत हे नाथ म्हणून कंपनी चालवतात आहे आणि यांचं फॅब्रिकेशनचं काम आहे। आणि आता हे जे बनतं आहे त्याला आपण साईड स्क्रीन, जे बॅट्समनच्या बरोबर समोर जो पडदा असतो ब्लॅक अँड व्हाईट, मग त्याचं सध्या काम चालू आहे। आणि अशा पद्धतीने ते लोक सर्व मेजर माप करतात, त्यांचे माणसं आलेत आणि हे बरोबर त्या ग्राउंडला लागणार आहेत। आणि तिकडे सर मस्तपैकी ग्राउंडवरती छानपैकी आनंद घेतात आहे। काय हे स्क्रीनचं काम चालू आहे, ॲप्लिकेशन वर्क आहे आणि हे बऱ्यापैकी तुमचा जो बॉल आल्यानंतर डोळ्यावरती जो रिफ्लेक्शन येतो तो डायरेक्ट त्याच्यामुळे फार कमी होणार। त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय म्हणू शकता? आम्ही आमचं फॅब्रिकेशन आणि फॅब्रिकेशन जे काम सांगितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने करायचं आहे, हे त्यांच्यासाठी पहिल्यांदाच काम आहे। नाही तर त्यांचं असं वेगळ्या पद्धतीची शाळा बिळांमध्ये कामं चालू असतात, मोठी मोठी कामं करतात। पण क्रिकेटसाठी हे त्यांचं पहिल्यांदाच काम आहे, ते पण आवडीने करतात आणि त्यांचा स्टाफसुद्धा आवडीने काम करतो।
इसके ऊपर खड़ा हो जाएगा। ऐसा बड़ा लंबा हो जाएगा ये। हाँ, ये ऐसे खड़ा हो जाएगा। अच्छा, ये नीचे का ओके 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 इसके ऊपर खड़ा हो जाएगा, ये नीचे वाला ऊपर। ओके। हे अशा पद्धतीने काम झालेलं आहे साईड स्क्रीन. आता याच्यावरती ब्लॅक आणि व्हाईट पडदा येणार. असे 2 बनवले, 2 साईडला, एक तिकडे जाईल बरोबर मधल्या पिचपासून, एक पाठीमागे जाईल. कसं वाटलं? छान संध्याकाळ झाली आहे, सुंदर असं वातावरण आहे, नेट पण छान दिसतोय. मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवत आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय. चला निघूया.